हॅलो, गुड मॉर्निंग. तुम्हाला माहिती आहे का, आज मी नाही का अशी गोष्ट पाहिली ना, ती मी कधीच पाहिली नव्हती. लेडीज पेट्रोल पंप अक्षरशः नांदेडमध्ये होतं. पहिल्यांदाच पाहिलं. अशी गोष्ट ना परभणीमध्ये पण यायला पाहिजे यार, कारण नुसतं लाईनमध्ये थांबावं लागतं. नंतर आम्ही गेलो कॉलेजला, कारण या पोरीचा आज बर्थडे होता आणि हिला शान मारायची होती. इथं एवढं भारी पायऱ्या होत्या ना, मला खूप मजा आली. मी खूप धिंगाणा केला तिथे गेल्यानंतर. ही शान मारतच होती की तेवढा तिचे फ्रेंड्स आले आणि तिला चॉकलेट्स वगैरे दिलं, गिफ्ट विश केलं. अरे चॉकलेट कोणालाही भेटू, खाणार तर मीच होते ना ऑफकोर्स. त्यानंतर मला भक्तीने तिची ड्रॉइंग दाखवली. मग आम्ही ॲटो पकडून गेलो एका ठिकाणी, कारण आम्हाला तिथं बड्डे सेलिब्रेशन करायचं होतं. कॅफेमध्ये गेलो होतो. मग मी तिला माझं गिफ्ट दिलं बनवलेलं. तिला खूप जास्त आवडलं. मला वाटलं नव्हतं की तिला एवढं आवडेल, पण खरंच ती खूप जास्त खुश झाली. पहिल्यांदाच मी असं कोणाला तरी गिफ्ट दिले, म्हणजे एका फ्रेंडला दिलं होतं. त्यानंतर मी माझ्या बहिणीसाठी पहिल्यांदाच असं काहीतरी केलं होतं. ती खूप जास्त खुश झाली. बस नंतर आम्ही ऑर्डर दिलं होतं. आता फुकटचं होतं म्हणून आम्ही जरा जास्तच ऑर्डर देत होतो. Nobody likes you. You look like cat animal. Go back to the zoo. केक कटिंग झाल्यानंतर नाही का सानूने सर्वात पहिले केक मला खाऊ घातला. तेवढा तर समू म्हणते, हां तू तिचाच लाड करते. मग समूनं सुद्धा खाल्ला. नंतर आमची तेवढाच ऑर्डर आली. खरंच भाई सॉफ्ट फ्राईज एवढे टेस्टी होते ना. मग खाल्यानंतर समूने त्या बॉटलला सुद्धा कपडे घातले आणि या दॅट्स इट फॉर टुडे.